मी राहुल. पुण्यात माझ्या बाबा, आई आणि 2 बहिणींसोबत राहतो. माझे आयुष्य साधे होते. मला आयुष्यात पहिल्यांदा प्रेम झाले ते स्नेहावर. ती एकुलती एक मुलगी होती आणि माझी पहिली प्रेमकथा होती. मी बाबांना सांगितले की मला स्नेहाला वागवायचे आहे, पण बाबा जोरात विरोध केला. ते म्हणाले, "ही मुलगी सोड, ती तुला सुख देणार नाही." त्यावेळी मला वाटले की बाबा तिच्या घराच्या परिस्थितीमुळे विरोध करत आहेत. तिचे वडील साधे होते, आम्हीही मध्यमवर्गीय होतो. दुकान होते, घर होते. पण काही खास नाही. मी बाबांना शत्रू समजू लागलो. ते मला माझ्या प्रेमापासून दूर ठेवत आहेत असे वाटले. बाबा म्हणाले, "तिच्या घरात पुरुषांचे राज्य नाही, म्हणूनच ती तुला आनंद देणार नाही." पण मी ऐकले नाही. मी जिद्द धरली. सर्वांना झिजवत मी तिची मागणी घातली आणि वागवले. बाबा म्हणाले, "आता लग्न करू नकोस. तू अजून छोटा आहेस." मी नुकतेच कॉलेज पूर्ण केले होते. मी म्हणालो, "तुम्हाला काही करायचे नाही. मी स्वतःवर अवलंबून राहीन." मी जिममध्ये काम करायला लागलो. फिटनेस आणि बॉडी बिल्डिंगची आवड होती. मी चांगले काम करत होतो. तरीही बाबांनीच सोनं, सामान सगळे व्यवस्था केले. वागवणीनंतर काही महिन्यात मला जाणवले की स्नेहा सगळे आईला सांगते. तिचे विचार, तिच्या इच्छा सगळे आईचेच. तरीही मी म्हणालो आता वागवणीनंतर आहे. लग्नानंतर सगळे बदलेल. मग अचानक बाबांना त्रास झाला आणि ते वारले. मोठा धक्का बसला. मी स्नेहाच्या कुशीत रडलो. मला वाईट वाटत होते की मी बाबांना दुःख दिले होते. स्नेहाला माहीत नव्हते की आमच्यातील एकमेव वाद तिच्यामुळेच होता. बाबांच्या मृत्यूनंतर लोक बोलू लागले. तू कधी लग्न करणार? तू आई आणि बहिणींच्या ताब्यात राहशील. तिचे काही चालणार नाही. स्नेहाही मला सुचवू लागली. तू खरोखर माझ्याशी असे वागशील का? मी नाराज झालो. मी पुरुष आहे. जबाबदारी घेईन. तू हे कुठून आणलेस? ती म्हणाली. अमुक म्हणतो, तमुक म्हणतो. मला बाबांचे शब्द आठवले, पण माझे प्रेम मोठे होते. मी तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. म्हणूनच मी लगेच लग्न करायचे ठरवले. एका वर्षातच आम्ही लग्न केले. सर्वांना वाटले की बाबांच्या मृत्यूनंतर मी फक्त स्वतःचा विचार केला. पण मी म्हणालो, हेच योग्य आहे. म्हणजे कोणाच्या कानात काही जाणार नाही आणि आमचे आयुष्य सुरळीत चालेल. लग्नानंतर मात्र स्नेहा पूर्णपणे बदलली. तिला सगळे तिच्या नावावर हवे होते. तिचीच इच्छा, तिचेच व्यक्तिमत्व. मला बाबांचे शब्द आठवले. मी समजत होतो की ते तिच्या घरामुळे विरोध करत होते, पण आता कळाले की ते बरोबर होते. तरीही मी कबूल करायला तयार नव्हतो. मी घटस्फोट द्यायला तयार नव्हतो. मी प्रेमासाठी लढलो होतो. वर्षे गेली. 2 वर्षे झाली तरी मूल झाले नाही. तिची आई सगळीकडे सांगू लागली की मी मुले होऊ देत नाही. मी वेडा होतो. तुला कसे माहीत की दोष माझ्यात आहे की तिच्यात? आम्ही तपासणीही केली नाही. ती म्हणाली, मला सगळे माहीत आहे. तू तिला सोडत नाहीस. तिला दया दाखव. कदाचित तुझ्यातून होत नसेल. मी स्नेहाला विचारले, तुझी आई काय बोलते आहे? तू आमच्या घरगुती गोष्टी का सांगतेस? ती म्हणाली, ती माझी आई आहे. सांगणे सामर भडकली. माझ्या मुलीवर आरोप करू नकोस. जरी काही झाले तरी तुझ्यामुळे सिद्ध होणार नाही. मी तिच्याशी भांडलो. स्नेहाने आईचे बाजू घेतले. मी तिच्यासाठी काहीच नव्हतो. हा पहिला खंजीर होता. मी ठरवले की मी तपासणी करेन. आम्ही दोघे गेलो. पण निकाल आला की दोष तिच्यात आहे. पण आनंदीही होतो कारण मी सिद्ध करू शकलो की मी ठीक आहे. तरीही मी तिला सोडायचे नव्हते. मी प्रेमासाठी इतके लढलो होतो. मी उपचारांसाठी खूप खर्च केला. पण ती म्हणू लागली, फ्लॅट माझ्या नावावर कर, दुकान माझ्या नावावर कर. मी म्हणालो, तू मुले देत नाहीस मग नावावर का हवे? तिला वाटत होते की मी तिला सोडेन आणि ती काहीतरी हवे होते. मला कळाले की बाबा बरोबर होते. आम्ही वेगळे झालो. मी घटस्फोट दिला, मनाची शांती मिळाली. मी तिला द्वेष करू लागलो आणि त्या वर्षांचा पश्चात्ताप वाटू लागला. मग मी स्त्रियांबद्दल वैतागलो. आई बहिणी म्हणत, लग्न कर, मूल कर. माझे उद्दिष्ट होते की लोक पाहोत की दोष माझ्यात नव्हता. मी पारंपरिक पद्धतीने शोधू लागलो. मी म्हणालो, मला छोटी मुलगी नको, अविवाहित नको. कदाचित ती मुले देऊ शकणार नाही. मग लोक म्हणतील दुसऱ्यांदाही झाले नाही, तर दोष माझ्यात. मी अशी हवी जी घटस्फोटीत, वयोग्य. आईला कळाले की एक मुलगी आहे, पूजा. चांगली, कुटुंब चांगले, घटस्फोटे नाहीत. एक मुलगा एक मुलगी, आईवडिलांकडे, वय 27. लवकर लग्न झाले होते, पण टिकले नाही. मी विचारले. ते चांगले लोक. वडील खूप चांगले, घर चालवणारे. आई थोडी गर्विष्ठ. मी पूजासोबत बोललो, घटस्फोटाचे कारण विचारले. ती म्हणाली, "सर काही देवाचे आहे. मी ज्याच्यासोबत खारपिठं खाल्ले त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. आम्ही जुळलो नाही एवढेच. मला ती आदरयुक्त आणि चांगली वाटली. मी आराम केला. फक्त नोंदणी. थोडे फिरलो, रात्री घरी आलो." आम्ही दोघेही अनुभवलेले होतो, म्हणून साधे. पूजासोबत माझे सर्वात सुंदर दिवस गेले. स्नेहाशी तुलना केली तर फरक स्पष्ट होता. स्नेहा पहिल्या आठवड्यातच आईला सांगत असे. पूजा कधीही काही सांगत नव्हती. मी माझ्या स्वभावाने वागत होतो. काही महिन्यांनी ती थकली.
मग गरोदर असल्याचे कळाले. मी खुश झालो. डॉक्टर म्हणाले, पाठ कमकुवत आहे, जास्त विश्रांती हवी. जे हवे ते कर, मी सगळे करेन. तिला बिछाण्यातून हलवू देणार नाही. तिची आई आठवड्यातून एकदा मुलांसह येत असे. मी पूजाला सांगितले की आता मुलांना भेटू नकोस. ती म्हणाली, आई आणेल आणि सांभाळेल. माझी सासूसोबत फक्त नमस्कार होते. मी तिची काळजी घेत होतो. इंजेक्शन देत होतो, जीवनसत्वे, वेदनाशामक. एकदा पूजा थकली. मी सासूला फोन केला. पूजा थकते आहे, पाठ दुखते. मी कामावर असतो तेव्हा काय होते माहीत नाही. ती म्हणाली, मी येते सगळे करेन, तिला हलवू देणार नाही. डॉक्टरने सांगितले होते की मी मजबूत आहे. ती नाजूक म्हणून गर्भधारणेदरम्यान संबंध टाळावे. मला वाईट वाटत होते, पण मी स्वतःला आवरत होतो. मूल हवे होते म्हणून. सासू आली. ती फॅशनेबल होती. शॉर्ट्स, टाईट कपडे. मी काळजी घेत नव्हतो. ती हजरत करत असे. नावाने हाक मारत असे, बाळाबद्दल बोलत असे. एक दिवस मी घरी आलो तर सासू थकलेली दिसली. काय झाले? ती म्हणाली, मला हाडांसाठी इंजेक्शन घ्यावे लागते. इथे आल्यापासून घेतले नाही. आठवड्यातून 2दा. मी म्हणालो, मी देतो, नाव सांगा आणतो. ती खुश झाली. त्या दिवशी ती बोलत राहिली. तिच्या लग्नाबद्दल, सासऱ्यांबद्दल जे मोठे आणि शांत होते. तिने तरुणपणाचे फोटो दाखवले. मी ऐकत होतो. मग ती विचारू लागली, पूजा थकलेली असताना तू काय करतोस? मी म्हणालो, काही नाही, काळजी घेतो. ती म्हणाली, तू स्वतः कसा आहेस? मी टाळले. मी घरी सामान्य कपडे घालत होतो, जिमचे. ती माझ्याकडे बघत असे. मी दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी मी इंजेक्शन आणले. ये मी देतो. ती म्हणाली, मी आत जाते, लाज वाटते. मी पूजाला बघितले, ती थकलेली होती. का झोपलीस? ती म्हणाली, मी तुझ्यासमोर उभी राहून इंजेक्शन घेणार नाही. मी आत गेलो. ती म्हणाली, चादर उचल आणि दे. मी उचलले आणि ती पूर्णपणे नग्न होती. मी धक्का बसला. इंजेक्शन हातातून पडले. तू काय केलेस? ती माझा हात धरला, ओढला. ये. आम्ही दोघेही थकले आहोत. तू महिने काही केले नाहीस. तू अजून तरुण आहेस. तिने हात ठेवले. मी कमकुवत पडलो. घडले जे घडले नाही होते. जेव्हा मी उठलो, मला स्वतःचा तिरस्कार वाटला तिलाही. मी शिव्या दिल्या, आंघोळ केली, बाहेर पडलो, रस्त्यांवर फिरलो, कॅफेत बसून राहिलो. मी कधीही चुकीचे केले नव्हते. मला देवाची कृपा हवी होती, माझ्या बाळासाठी. मी कल्पना केली की पत्नीला कळले तर घर उद्ध्वस्त होईल. मी ठरवले की आजच तिला घरातून काढायचे. परत आलो. ती हसत होती. तू कुठे होतास? मी म्हणालो, देव मला माफ करो जे तू केलेस. तू सावध हो. मी तुझ्या मुलीचा नवरा आहे. हे योग्य नाही. ती हसली. तू मूर्ख आहेस का? तूच हवे होते. मी म्हणालो, तू दबाव टाकलास. हे पुन्हा होणार नाही. तू तुझे सामान घे आणि जा. तू मुलीसाठी आली नाहीस. ती म्हणाली, तू ही दिवस वंचित आहे. मी म्हणालो, मला काही फरक पडत नाही. मग ती म्हणाली, तू विचारतोस की बाथरूममध्ये प्रवेश आणि बाहेर पडणे सारखे आहे का? नाही. तू माझ्या मनात आणि डोक्यात शिरला आहेस. मी तुला सोडणार नाही. मी व्हिडिओ काढला आहे. तू माझ्या इच्छेनुसार वागलास नाही तर मी मुलीला दाखवीन. ती तुला विश्वास ठेवणार नाही. तू बाळ गमावशील. मी थक्क झालो. तू वेडी आहेस. ती म्हणाली, जर बाळ तुला प्रिय इच्छेनुसार वाग, तू काही गमावणार नाहीस. मिळवशील. मी म्हणालो, मी सगळे गमावेन जर तुझ्या मागे लागलो. मी तुला घरात नको. मी निघालो. परत आलो तर ती अजून होती. मी घाबरलो होतो. मी एका जवळच्या माणसाला सल्ला विचारला, पूर्ण सांगितले नाही. तो म्हणाला, पत्नीला सत्य सांग किंवा कुटुंबातील मोठ्याला सांग. फोन घे फोड. मी घाबरलो होतो की पत्नी घटस्फोट मागेल. मी तिला सोडायचे नव्हते. ती चांगली आहे. तिची आईच समस्या आहे. मला बाळ हवे आहे. मी विचार केला. शेवटी मी ठरवले की मी या काळ्या छायाला बळी पडणार नाही. मी धैर्याने सासूकडे गेलो. तू आताच घरातून जा, फोन दे. तिने विरोध केला. मी म्हणालो, जर तू व्हिडिओ डिलीट केला नाहीस आणि गेली नाहीस तर मी पोलीस पाचारण करेस. तिने शेवटी व्हिडिओ डिलीट केला आणि घरातून गेली. मी माझ्या पत्नीला काही सांगितले नाही. गर्भवासाचे रक्षण केले. बाळ झाले. एक सुंदर मूल. आमचे कुटुंब सुरळीत चालले. पण मी कधीही त्या क्षणाचा पश्चात्ताप विसरलो नाही. एका क्षणाच्या कमजोरीने माझे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकले असते. मी माझ्या पत्नीला, माझ्या बाळाला आणि माझ्या मुलांना धोका निर्माण केला होता. कुटुंबाच्या सीमांचा आदर करा. एक छोटा शिकवते की आपत्तीला बळी पडू नका. एक छोटीशी चूक मोठ्या आपत्तीला आमंत्रण देऊ शकते. नेहमी जबाबदारीने वागा आणि जर कधी चूक झाली तर ताबडतोब योग्य पाऊल उचला. सत्य आणि आत्मसन्मानच खरे रक्षण करतात. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.